आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो. दिसते का पुन्हा ती स्क्रीन? हो. स्क्रीनवर काय दिसतंय? स्क्रीनवर काय दिसतंय? शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विवाह. दिसते ना? शिवकाशीची स्टोरी हो. तुम्ही ऐकलेली नव्हती का? तर कोणी ऐकली कोणी 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 ऐकली ऐकली? होती. थोडी ऐकली होती का? तर चौथीला आमच्या पुस्तकात होती. हा बरोबर, चौथीला होती ती. आपल्याला चौथीच्या चौथीच्या पुस्तकात. इतिहासामध्ये सगळ्या शिवाजी महाराजांच्या स्टोऱ्या आहेत. पुन्हा तुम्हाला हो. हे मी आता जे चित्रपट सांगितले ते तर तुम्ही जाऊन बघालच आता, ज्यावेळी परीक्षा वगैरे संपेल तुमची, ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल ना त्यावेळी युट्यूबवर किंवा हो. कुठे मिळतील तर तुम्ही ते चित्रपट बघा. आणि जर नाही मिळालं तर मला टेलिग्रामला जॉईन करा, मी तुम्हाला जसे जसे सापडत जातील ते मी पाठवेन तुम्हाला, चालेल का? हो. टेलिग्राम आहे का तुमच्याकडे? आहे सर. नाही. त्याच्यावरती मी ते चित्रपट पाठवेन, ते तुम्ही पूर्ण बघा. त्याच्यामध्ये खूप माहिती आहे आणि एवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्यामध्ये की म्हणजे त्या डायरेक्टरला खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं तर अजून बऱ्याच गोष्टी होत्या महाराजांच्या काळात, पण त्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या. अ, सोहम जरासा म्यूट कर, सोहम तिकडचा आवाज येतोय तुझ्याकडचा, सोहम. हं. माझा आवाज येतोय का नीट तुम्हाला आता? हो. 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 अनुकूलता, सोहम तुझा म्यूट कर थोडा वेळ, तू इकडे काहीतरी पाठीमागे तुझा आवाज आहे. हं. तर अनुकूलतावरती काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो आणि त्याचं पुन्हा स्पष्टीकरण देतो. तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात शिवाजी महाराज हे निष्णात होते. निष्णात म्हणजे खूप हुशार होते त्यामध्ये. ते आव्हानांना त्वरित प्रतिसाद देण्यास आणि समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास सक्षम होते. म्हणजे आता हा नवीन उपाय होता. त्या काळात हे नवीन होतं. नवीन असलं तरी आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी कॉमन होत्या, की एखाद्या माणसाचं दुसऱ्या कोणत्या तरी त्याने वेश घेऊन किंवा नाटकं वगैरे ह्या गोष्टी आपल्या परंपरेत खूप पूर्वीपासूनच आहेत. तर त्यातून त्यांनी त्या आपल्या परंपरांमधून त्यांनी ही गोष्ट शोधून काढली की ह्याचा असा उपयोग करता येईल. म्हणजे शिवकाशीला स्वतःच्या रूपात म्हणजे शिवाजी महाराज म्हणून त्या सिद्धी जोहरकडे पाठवून द्यायचं. ही एक नवीन कल्पना होती त्या काळी. त्या काळी असा कोणी विचार सुद्धा करू शकणार नव्हतं. ती महाराजांनी त्यावेळी शोधून काढलेली आयडिया होती. महाराजांनी म्हणा किंवा महाराजांच्या ह्याच्यामध्ये जे जे कोणी होते त्या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्यात पहिल्यांदा तर महाराजांचे जे एक हेर होते, त्यांचं नाव काय ते, महाराजांच्या हेराचं नाव काय माहितीये का तुम्हाला? बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हेरा ते म्हणजे काय? एवढे हुशार होते प्रचंड की त्यांना त्यांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटायची नाही. तो बहिर्जी नाईक रातोरात जायचे एखाद्या कुठल्या तरी नवीन किल्ल्यावर जिकडे म्हणजे पूर्ण मुघलांचं सैन्य वगैरे असेल अशा ठिकाणी त्यांच्यापासून लपत लपत जाऊन त्यांच्या सैन्याचं हे करून म्हणजे वेश धारण करून त्यांच्यामधूनच लपून तो पूर्ण गड किल्ला एका रात्रीत बघून यायचे आणि एवढा प्रॉपर सांगायचे महाराजांना येऊन त्याचा त्या किल्ल्याचा नकाशा काय कुठे आहे आणि काय कुठे कसं आहे, कसं आतमध्ये शिरायचं, कुठून बाहेर पडायचं, हे तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती नसायचं, पण ते एका रात्रीत जाऊन बघून यायचे. एवढे एवढे हुशार होते. आणि बहिर्जी नायकांची म्हणजे आता जे काही युद्ध चाललंय तिकडे आपल्या सर. ह्याच्यामध्ये, तर तिथली एक हेर खातं आहे तिथलं, तर ते हेर खातं आपल्या बहिर्जी नायकांच्या गोष्टींमधून शिकतात. म्हणजे त्या शिवाजी महाराजांच्या आणि बहिर्जी नायकांच्या गोष्टी ऐकत ऐकत ते लोक तिकडे मोठे झाले. त्यांनी आज त्या हेर खात्याचा संपूर्ण जगाला धाक आहे. जे एवढा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की महाराजांच्या कथेमधून काय काय कोण कोण किती गोष्टी शिकू शकतो. तर बहिर्जी नायकांचं एक झालं, तर बहिर्जी नायकांच्या नजरेत पहिल्यांदा हा शिवा कशीत पडला होता. बहिर्जी नायकांना तो दिसला होता महाराजांसारखाच सेम दिसतो. तर त्यांनी महाराजांकडे शिवा काशीदला नेलं होतं आणि मग त्यानंतर मग त्यांनी तो पुढचा प्लॅन केला की त्याला महाराजांसारखं बनवायचं वगैरे आणि असं. तर त्यानंतर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यात सक्षम होते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना आपली शक्ती आणि प्रभाव कायम ठेवता आला. म्हणजे परिस्थितीशी जुळवून म्हणजे आता ती एवढी प्रतिकूल परिस्थिती होती की तिथे पाऊस पडतोय प्रचंड, एवढे दिवस सगळे उपाशी आहेत, तरी सुद्धा त्यांना
त्या सगळ्यांना कसं म्हणजे मॅनेजमेंट सुद्धा किती भारी होतं बघा महाराजांचं, की एवढे दिवस त्यांना सगळ्यांना ते अन्न पुरवून पुरवून वापरलं. त्यानंतर ते सगळं असताना पाठीमागे डोक्यावरती या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असता असता सुद्धा त्यांनी एवढे मोठे मोठे प्लॅनिंग केले आणि कुठून कसं बाहेर पडायचं, सिद्धूजीवरच्या हातून कसं निसटायचं, या सगळ्याचं प्लॅनिंग केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अपवादात्मक सुसंगतेचे आणि अनुकूलतेचे उदाहरण देणारी ही कथा होती. कोणती? पन्हाळा किल्ल्याची. म्हणजे पन्हाळा किल्ल्याला ज्यावेळी सिद्धीचोरने वेढा घातला होता त्यातून सुटले त्याची. ही ऐतिहासिक घटना केवळ बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची उल्लेखनीय क्षमताच दाखवत नाही, तर कठीण आव्हानांना तोंड देताना त्यांची धोरणात्मक कुशाग्र बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची कला सुद्धा दर्शवते. पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्या दरम्यान शिवाजी महाराजांना चिवट सिद्धी जोहरच्या नेतृत्वाखालील आदिलशाहीच्या सैन्याचा सामना करावा लागला. शत्रुसंख्या आपल्या संख्याबळापेक्षा जास्त असूनही आणि लक्षणीयरित्या बलाढ्य शत्रूचा सामना करत असतानाही शिवाजी महाराजांनी आपली लष्करी रणनीती चपळपणे जुळवून घेतली आणि शत्रूला मात देण्यासाठी चातुर्याने योजना आखली. अपवादात्मक अनुकूलतेच्या प्रदर्शनात शिवाजी महाराजांनी कुशलतेने प्रदेशाच्या स्थलाकृतीचा उपयोग केला. म्हणजे तो आपला जो भूप्रदेश होता त्यावेळी म्हणजे ते फक्त आपल्या लोकांनाच ते कळायच्या वाटा त्या कशा असतील. म्हणजे त्या तिकडच्या मुघलांना किंवा आदिलशाहीच्या सैन्यांना त्या कठीण वाटायच्या. त्यांना हा सह्याद्री गड किल्ले हे सगळं खूप कठीण वाटायचं. त्याच्यावरती राहणं म्हणजे खूप कठीण आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आता ते खूप कठीण वाटतं. पण इथेच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे महाराज आणि महाराजांचे मावळे तिथल्या सगळ्या वाटा त्यांना माहिती होत्या. त्याच्यामुळे त्यातून कशा योजना आखायच्या वगैरे हे सगळं त्यांच्या डोक्यात एकदम लगेच यायचं आणि त्यातून ते मार्ग काढत काढत सगळ्या योजना जिंकले होते. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची शिवाजी महाराजांची अतुलनीय क्षमता आणि उपलब्ध संसाधनांचा चोख वापर. म्हणजे आता तिथे जेवढं उपलब्ध साधन होतं महाराजांकडे, म्हणजे अन्न पुरवठा कमी होता, बाहेरून कोणी आणू सुद्धा शकत नव्हतं. म्हणजे जिजाऊंनी बरेच म्हणजे जवळपास खूप म्हणजे 9 महिने का काहीतरी त्यांनी तो वेढा ठेवला होता. म्हणजे एवढे दिवस महाराज राहिले होते. त्यावेळी जिजाऊंनी रागावून त्यावेळेचे जे त्यांचे सरसेनापती होते त्यांना सांगितलं होतं की जा आणि महाराजांना सोडवून आणा. म्हणजे महाराजांना सोडवल्याशिवाय पुन्हा येऊ नका पाठीमागे. आधीच ते कोणती तरी वेगळी युद्ध लढून आले होते आणि खूप थकून भागून आले होते आणि त्यात त्यांना जिजाऊ ओरडल्या होत्या प्रचंड. त्या जिजाऊंना सुद्धा एवढे दिवस आपला पुत्र आणि सगळे एवढे 600 मावळे अडकलेले होते, ही घटना सहन होत नव्हती. त्याच्यामुळे त्या चिडल्या भयंकर सरसेनापतींवर आणि त्यांना म्हणाले जोपर्यंत महाराजांना सोडवून आणत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला तोंड दाखवू नका. त्यावेळीचे मग त्यांनी 7 मावळे अवघे घेतले त्यांच्या सोबतचे आणि ते सुद्धा सरदार होते मोठे. आणि त्यांना त्यावरूनच बघा ते वेडात मराठे वीर दौडले 7 हे गाणं आहे, माहिती आहे ना तुम्हाला? ऐकलंय का कधी? फक्त 7 मावळे घेऊन त्यांनी सिद्धीचोरच्या त्या प्रचंड सैन्यावरती आक्रमण केलं. बऱ्याच सैनिकांना मारलं सुद्धा. पण सिद्धीचोर पण एवढा चिवट होता ना की आणि सैनिक खूप प्रचंड होते, लाखो सैनिक होते त्याच्याकडे. म्हटल्यावरती 7 जण हे काय करणार होते. आणि त्यांनी बऱ्याच सैनिकांना मारून शेवटी ते सापडले आणि त्यांना त्यांना सुद्धा हाल करून मारलं सिद्धीचोरच्या सैनिकांनी. त्याच्यामुळे ते 7ही जण तिथेच हे झाले आणि म्हणजे शेवटी महाराजांना सोडवू शकलेच नाहीत ते. आणि त्यानंतर मग महाराजांनीच आतून मग हे सगळं प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर मग हळूहळू सुटका करून घेतली. त्यानंतर 5वा मुद्दा आहे पुढे काय दिसतंय तुम्हाला? धोरणात्मक विचार. धोरणात्मक विचार म्हणजे काय सांगू शकाल का? धोरणात्मक विचार म्हणजे काय सांगू शकाल का? बरं ठीक आहे, चित्र कोणतं दिसतंय तुम्हाला? अफजल खान शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. बरोबर, अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं त्यावेळीचं चित्र आहे की नाही ते. तर आता आपण कोणत्या कथेतून जाणून घेणार शिवाजी महाराजांचं ते तुम्हाला कळलंच असेल. अफजल खानाचा वध केला त्या कथेतून आपण शिवाजी महाराजांचा धोरणात्मक विचार कसा असतो तो समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी वाचून दाखवतो, त्यानंतर ती गोष्ट सांगतो आणि त्यानंतर थोडंसं एक्सप्लेन करतो. शिवाजी महाराज हे एक चतुर रणनीतिकार होते.
ज्यांना नियोजन आणि तयारीचे महत्व समजले होते. ते नियोजन केल्याशिवाय कोणती गोष्ट आपण साध्य करू शकत नाही, हे अर्थातच आपण आपण पहिल्या सेशन मध्ये सुद्धा बघितलं. आपण गोल सेटिंग जे म्हणतो, गोल सेटिंग तेच आपण धोरणात्मक विचार असं पण म्हणू शकतो त्याला. कळलंय का? हो. तर हा, तर ते नेहमी त्यांच्या शत्रूंपेक्षा अनेक पावले पुढे असायचे. म्हणजे शत्रू त्यांचा जे काही विचार करायचे त्याच्या पुढे जाऊन विचार करायचे, त्याच्यामुळे ते प्रत्येक युद्ध जिंकायचे. त्यानंतर त्यांच्या बुद्धिमत्तेचा शत्रूच्या धूर्तपणावर मात करण्यासाठी ते किंवा शत्रूला हरवण्याची जी काही कला होती त्यांच्यामध्ये, म्हणजेच काय होतं, धोरणात्मक विचार करण्याची त्यांच्यामध्ये कला होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणात्मक विचारांचे स्पष्टीकरण देणारी एक कथा म्हणजे प्रतापगडाच्या लढाईची कथा. ही ऐतिहासिक घटना केवळ त्यांच्या चतुर रणनीती कुशाग्र बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकत नाही, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी त्यांच्या सूक्ष्म नियोजन आणि दूरदृष्टीवर देखील जोर देते. प्रतापगडाच्या युद्धादरम्यान विजापूर सल्तनतीच्या सैन्यातील कुशल आणि अनुभवी आणि तो सेनापती जो होता अफझल खान, तो शिवाजी महाराजांच्या समोर एक आव्हान म्हणून आला होता त्यावेळी. तर त्याला त्याचं सामर्थ्य त्या महाराजांनी ओळखलंच होतं. त्यांना माहिती होतं तो काय काय करू शकतो वगैरे हे सगळं. त्यानंतर त्याचा बारकाईने अभ्यास केला महाराजांनी आणि त्यानंतरच त्यांनी अफजल खानाशी भेटायची ती योजना आखली होती. आणि तो इतका विश्वासघातकी होता की तो भेटायचं ठरवून महाराजांचा कसा घात करू शकतो हे सगळ्यांना माहिती होतं. तरी सुद्धा म्हणजे महाराजांना रडून रडून सांगत होती की महाराज तुम्ही जाऊ नका, अफजल खान काही करू शकतो वगैरे असं. पण महाराजांना माहिती होतं की त्यांनी जर हे पाऊल नाही उचललं तर तो अफजल खान पूर्ण रयतेची हाल करून त्यांचं हे करू शकतो. त्याच्यामुळे त्याला रोखायचं होतं काही करून. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः ती जोखीम उचलली की अफजल खानाचा वध करायला महाराज स्वतः जाणार. कोणी करू शकलं असतं, म्हणजे महाराजांकडे अजून खूप मोठमोठे सरदार होते, ते सुद्धा चपळ होते तितकेच. पण महाराजांनी त्यांना कोणालाही न पाठवता स्वतः ती जोखीम हातात घेतली होती. तर ती कथा आता सांगतो थोडक्यात तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला, म्हणजे आदिलशाहीने त्या सल्तनतीने ज्यावेळी त्याला पाठवलं त्यावेळी म्हणजे सरळ सरळ येऊ शकला असता स्वराज्यात, पण तो महाराजांना खुल्या मैदानात बोलवायला बघत होता. कारण त्याला माहिती होतं महाराजांची रणनीती, की ते म्हणजे आपला भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र जसा आहे, म्हणजे गड किल्ले आहेत किंवा डोंगर आहेत, ते पर्वत आहेत, त्या सगळ्यांचा ते योग्य वापर करायचे आणि जंगलदऱ्यांचा ते त्यांच्या प्लॅनिंग मध्ये वापर करून सैन्याला हरवायचे. ह्या गोष्टी सगळ्यांना म्हणजे पूर्ण भारतभर पसरल्या होत्या. त्याच्यामुळे अफजल खान त्यांना खुल्या मैदानात बोलवण्यासाठी काय करत होता, इकडून तिकडून म्हणजे पूर्ण असा महाराष्ट्र गोल गोल फिरून तो आपली सगळी देवस्थानं उद्ध्वस्त करत होता, सगळ्या रयतेला लुबाडत होता, त्यांचे हाल करत होता, त्यांना म्हणजे लोकांना म्हणजे काही त्यांचा विचार न करता त्यांना म्हणजे अक्षरशः कापून टाकायचा वगैरे. पुन्हा मंदिरं देवळं तोडून त्या पुजाऱ्यांचे त्यांचा हाल करायचा. अशा गोष्टी करून करून म्हणजे महाराजांना भावनिकरित्या तो खच्चीकरण करत होता. पण तरी सुद्धा मग शेवटी मग महाराजांनी ते प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला बोलवायचं, म्हणजे तरी सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला सुद्धा तो तयार नव्हता. खूप कठीण गोष्ट होती. महाराजांनी त्यांचे जे हे होते, एक हुशार एक पंत होते, त्यांना त्या प्रधानांना त्यांनी प्रचंड म्हणजे खूप वेळा त्या अफजल खानाकडे पाठवलं होतं आणि म्हणजे रिक्वेस्ट केली होती की नाही. मग शेवटी त्यांनी स्वतः घाबरलोय असं दाखवलं. महाराजांनी सांगितलं की मी घाबरलोय असं सांगा त्यांना. हे ऐकल्यावरती कुठे अफजल खान म्हणजे थोडासा त्याला एक गर्व निर्माण झाला की शिवाजी शेवटी घाबरला मला, असं झालं होतं त्यांचं. आणि तेव्हा कुठे ते प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार झाले. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी काय केलं होतं, एक शामियाना बनवला होता, एक असं छान सुंदर, म्हणजे तिथे ते सुद्धा बघून अफजल खानाचे डोळे दिपले पाहिजेत, त्याला त्या थोडस हे झालं पाहिजे, म्हणजे थोडीशी तो विचार करण्याच्या नादात सगळं त्याचं भान हरपून गेला पाहिजे, एवढं सुंदर त्यांनी तो शामियाना बनवलं. तर ते बघून सुद्धा त्याचं थोडस हे झालं, मानसिक खच्चीकरण केलं महाराजांनी. पुन्हा स्वतः बोलवलेल्या वेळेत स्वतः उशीर केला त्यांनी थोडासा. तो उशीर केल्याने काय होईल की तो पुन्हा अजून चिडचिड करेल आणि चिडचिड करून जो काय निर्णय घेईल तो अफजल खान चुकीचे निर्णय घेईल, असा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून महाराजांनी पूर्ण प्लॅन केला. परत अफजल खान ते जे त्यांच्या ह्याच्यामध्ये बिर्याणी वगैरे खायचे किंवा असे जे काही त्यांचं खाद्यपदार्थ होतं,
तर ते त्यांच्या जेवण बनवणाऱ्या लोकांमध्ये महाराजांनी आपले जे काही एक महिला होती आपल्या स्वराज्यातली, ती खूप हुशार होती, चपळ होती. तर तिला जेवण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये पाठवलं होतं महाराजांनी. आणि तिला ती तिखट बनवायला सांगितली. त्याचं जे जेवण होतं त्यांचं अफजल खानाचं, ते खूप तिखट बनवायला सांगितलं. म्हणजे थोडासा तिखटपणा वाढवायला सांगितला. त्याच्यामुळे काय होईल की म्हणजे आयुर्वेदाचा सुद्धा अभ्यास बघा महाराजांचा किती. तो पिक्चर बघितला तुम्ही शेर शिवराज की तुमच्या लक्षात येईलच. मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की ते तिखटपणा वाढल्यामुळे त्यांना पित्ताचा त्रास होऊन त्याची चिडचिडपणा वाढेल अफजल खानाची, आणि तो जे काही निर्णय घेईल ते चुकीचे घेईल, किंवा थोडासा चिडचिडा होईल, आणि त्यातून त्या महाराजांना त्याचा फायदा होईल. अशा बारीक सारीक गोष्टींचा वापर करून पुन्हा अफजल खान काय करेल त्यावेळी महाराजांची कशी म्हणजे त्या सगळ्यांना माहिती होतं अफजल खानाची एक स्टाईल होती. तो जो कोणी त्याच्या समोर येईल त्याला असे मानेला पकडून त्याचा पहिल्यांदा हे करणार, आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग डोक्यात हात मारायचा, तर तो सुद्धा त्याचा प्रचंड हात जड होता, तर तो बसला की माणूस जागीच मृत्युमुखी पडायचा, एवढा भयानक होता अफजल खान. तर त्याच्यामुळे त्यांनी डोक्यामध्ये जिरेटोप घातलं होतं. पुन्हा तो त्याच्याकडे चाकू वगैरे असायचा, तर तो लपवून कसाही काढून त्याचा मार करायचा. त्याच्यामुळे त्या महाराजांनी चिलखत घातलं होतं. त्यानंतर त्यांनी वाघनख एक नवीन शस्त्र निर्माण केलं होतं महाराजांनी. मगाशी आपण म्हटलं ना महाराजांचं इनोव्हेटिव्ह थिंकिंग बघा, म्हणजे महाराजांनी एक नवीन शस्त्रच निर्माण केलं, जे असं असेल की दिसणार सुद्धा नाही. म्हणजे असं आपण असं नॉर्मली चालताना ते हातामध्ये लपून सुद्धा जाईल, पण ते तितकंच खतरनाक असेल की त्याच्याने समोरच्याचं म्हणजे त्या अफजल खानासारख्या बलाढ्य सैनिकाचं म्हणजे सेनापतीचं पोट फाडलं जाईल. असं एक त्यांनी त्याच्यासाठी त्या खास मोहिमेसाठी त्यांनी ते खास एक शस्त्र बनवलं होतं. त्यानंतर बिचवा म्हणून एक ते शस्त्र होतं छोटस, तर ते सुद्धा महाराजांनी त्यांच्या हातामध्ये ठेवलं होतं. तर ते सुद्धा असं सरकवून काढता येईल इतकं इझी होतं, पण ते तितकंच तीक्ष्ण होतं की त्याच्याने पोट फाडलं त्याने अफजल खानाचं. अशा बारीक सारीक सगळ्या गोष्टी. आणि पुन्हा अफजल खानाचं तिकडे बाहेर जे एवढं लाखोंचं सैन्य होतं, बंदूकधारी वगैरे होते, त्या सगळ्यांवर आक्रमण करायला महाराजांनी आदल्या रात्रीच त्याचं अफजल खानाचं सैन्य येण्याच्या आधी महाराजांनी त्यांचे 100 एक असे सैनिक त्यांनी झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवले होते. म्हणजे शाल पांघरून म्हणा, किंवा झाडाझुडपांसारखेच हिरवगार काहीतरी असं अंगावर घेऊन असे जे लपून राहिले होते. तर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तेव्हा कुठे ही मोहीम फत्ते झाली. नाहीतर आपल्याला फक्त एवढंच माहितीये की महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याला असं असं मारलं. पण त्या पाठीमागे महाराजांचं किंवा त्या सैनिकांचं खूप मोठं योगदान आहे. त्या सगळ्यांनी 2-3 रात्र जागून काढल्यात फक्त त्या अफजल खानाच्या सैनिकांवर लक्ष ठेवून. आणि त्यातल्या एखाद्याने जरी सुद्धा हालचाल केली बारीकशी, तरी त्यांच्या पूर्ण योजनेची वाट लागून गेली असती आणि त्यांचे सगळे सैनिक मारले गेले असते. एवढी जोखीम पत्करून सुद्धा म्हणजे एवढं प्रॉपर त्यांचं प्लॅनिंग होतं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग अफजल खानाला भेटायला गेले महाराज. त्यानंतर ज्यावेळी अफजल खानाने ठरल्याप्रमाणे मिठी मारायचं हे करून महाराजांना जवळ बोलवून घेतलं, आणि त्यानंतर त्यांचा घात केलाच ठरल्याप्रमाणे. त्यांना मानेला धरून त्यांना हे करून ठेवलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरती प्रहार केला. पुन्हा त्यांनी त्याचा हे काढला होता, चाकू काढला, आणि तो महाराजांवरती वार केला. पण महाराज प्रत्येक वेळी वाचले, कारण त्यांनी जिरेटोप घातलं होतं, त्यांनी चिलखत घातलं होतं. आणि त्यातून मग ते अफजल खानाला कळलं की हे पूर्ण तयारीने आलेत वगैरे. आणि अफजल खाने पहिला वार केल्यामुळे महाराजांना संधी मिळाली. त्यांनी लगेच त्यांचा बिचवा काढला आणि त्याचं पोट फाडून टाकलं, वाघ नखांनी त्याचं पोट फाडून टाकलं. आणि त्यानंतर अफजल खानाचा जो एक राईट हँड होता त्यावेळी, त्याचं नाव ठीक आहे आता लक्षात येत नाहीये, पण तो महाराजांवर वार करायला आला त्यावेळी महाराजांचा सुद्धा एक उजवा हात तिथेच त्यांनी सोबत ठेवला होता. तर त्याला सुद्धा त्याने लगेच त्याचा हात वरचेवर उडवला. त्या अफजल खानाचा जो कोण उजवा हात होता त्याचा हात त्यांनी वरचेवर उडवला आणि महाराजांना वाचवलं. तर त्याचं सुद्धा नाव शिवा. तर तिथे सुद्धा आपण म्हणतो बघा, एक म्हण आहे, होता शिवा म्हणून सॉरी, त्याचं नाव जीवा महाल, सॉरी. तर होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी एक म्हण आहे. तर ती हो. त्यावरूनच हे झाली. तर त्या जीवा महालाने अफजल खानाच्या सेनापतीचा तो हात उडवल्यामुळे महाराज वाचले. त्यानंतर मग अशा प्रकारे अफजल खानाचा वध झाला होता.
तर यातून आपल्याला महाराजांचा धोरणात्मक विचार म्हणजे त्यांची प्लॅनिंग जी काय आहे ती किती प्रचंड प्लॅनिंग आहे ती आपल्याला लक्षात येते आणि ती योजना पूर्ण सुद्धा करण्यात इतपत त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. आज आपण फक्त या कथा ऐकतो पण त्यावेळी त्या लोकांनी कसं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या असतील ह्या विचार सुद्धा करू शकत नाही आपण. तर माहिती होती काही तुम्हाला ही गोष्ट पूर्ण? नाही. सर ही गोष्ट माहिती होती. व्हेरी गुड. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असते. आणि पण हे आता मी जे महाराजांनी केलेलं प्लॅनिंग वगैरे सांगितलं ते माहिती होते का? बारीक सारीक गोष्टी माहिती होत्या का त्या? त्या माहित नाही. नव्हत्या सर. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अजून सुद्धा खूप गोष्टी होत्या म्हणजे आपल्याला इतिहासाच्या पुराव्यांमधून सापडलेल्या गोष्टी या एवढ्या मोजक्याच आहेत त्याच मी तुम्हाला सांगतोय. पण त्यावेळी अशा एवढ्या भयानक राक्षसाला मारायचं आणि त्याच्या बरोबर लाखो सैनिक परत बंदूकधारी आणि असं म्हणजे प्रचंड सैन्यदल त्याच्या सोबत असताना आपले मोजके मावळे घेऊन महाराजांनी त्याच्याशी सामना केला म्हणजे किती कठीण गोष्ट असेल ती विचार करू शकता तुम्ही. तर त्यानंतर पुढे जाऊया आता. पुढे आहे नम्रता. काय आहे? नम्रता, नम्रता. नम्रता म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल का कोणी? आदर, आदर, ठीक आहे, आदर. अजून एक नम्र प्रकारचा एक स्वभाव असतो माणसामध्ये म्हणजे जो माणूस नम्र विनयता, असतो ना सगळे त्याचे लाड प्रेमळ. करतात असं असतं. म्हणजे जो नम्र आहे ना तर तो सगळ्यांना आवडायला लागतो म्हणजे नम्रपणा हा स्वभावच खूप सुंदर आहे. म्हणजे महाराज माणसांना जोडून ठेवणं म्हणजे अर्थातच ते महाराजांमधला तो मूळ स्वभावच होता नम्रता. त्यामुळेच माणसं त्यांच्याशी जोडली जायची. इवन जिजाबाईंनी सुद्धा त्यांना लहानपणापासून रामायण महाभारतातल्या कथा सांगून त्यांच्यावरती चांगले संस्कार केले असल्यामुळे अर्थातच महाराजांचा स्वभाव चांगला होता. म्हणजे ते जितके प्रखर होते म्हणजे अ, जे कोण चुकीचे गुन्हे वगैरे करते त्यांच्या बाबतीत महाराज एकदम तीक्ष्ण होते म्हणजे त्यांचे हातपाय तोडणं वगैरे इतकं भयानक शिक्षा सुद्धा महाराजांनी दिल्यात पण तितकेच ते नम्र सुद्धा होते रयतेसोबत आणि त्यांच्या माता जिजाऊ असतील किंवा त्यांचे जे प्रधान मंडळ असतील किंवा त्यांच्यापेक्षा थोर मोठे जे कोणी लोक होते गोरगरीब लोक असतील त्या सगळ्यांसोबत ते नम्रतेनेच वागायचे. इथे सुद्धा तुम्हाला चित्रात बघून कळत असेल की इतक्या प्रचंड म्हणजे प्रचंड एवढा युद्ध हे करून सुद्धा हे करणारे महाराज इथे त्यांच्या आईसोबत कसे दिसत आहेत. छान वाटतंय की ना ते चित्र बघून? हो. हो. आज पण आपण सुद्धा आपल्या हो. आईसोबत असेच वागतो तसेच महाराज सुद्धा इतके मोठे झाले तरी सुद्धा महाराज त्यांच्या आईसोबत किती नम्रतेने वागत होते त्या चित्रातून आपल्याला दिसते. किती सुंदर वाटतंय ते बघताना. तर आपण त्याच्याविषयी आता काय आहे ते आपण थोडस वाचून सांगतो त्यानंतर एक्सप्लेन. प्रचंड शक्ती आणि प्रभाव असूनही शिवाजी महाराज त्यांच्या नम्रतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी यश कधीही डोक्यात जाऊ दिले नाही आणि नेहमी ते जमिनीवरच राहिले. त्यांच्या नम्रतेने त्यांच्या अनुयायांना प्रेरणा दिली आणि स्वराज्यात सकारात्मक आणि सर्वसमावेशक संस्कृती निर्माण करण्यास मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपवादात्मक विनयशीलतेला मूर्त रूप देणारी सर्वात मनमोहक गोष्ट म्हणजे जिजाबाईंशी त्यांचं नम्रपणे वागणे किंवा त्यांचा आदर करणे, त्यांचा हर एक शब्द जबाबदारीने पूर्ण करणे. जिजाबाईंनी सांगितलेल्या सगळ्या मोहिमा म्हणजे महाराजांनी खेळलेल्या आजपर्यंतच्या जिंकलेल्या युद्ध कला जे काही असतील त्या सगळ्या मोहिमा हे जिजाबाईंच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत. कळतंय का तुम्हाला काय सांगतोय मी? म्हणजे जिजाबाईंनी सांगितलं आणि तो शब्द त्यांनी अक्षरशः म्हणजे कितीही कठीण असला तरी तो त्यांनी त्यांच्या छातीवर झेलून घेतला आणि त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला असं. तर त्यानंतर त्यांच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांवर त्यांची आई म्हणजेच महान बुद्धिमत्ता असलेल्या आणि सामर्थ्यवान राजमाता जिजाऊ यांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्व लष्करी मोहिमेवर जाण्यापूर्वी आपल्या आईचे आशीर्वाद मागितले. म्हणजे जिजाबाईंचे आशीर्वाद घेतल्याशिवाय शिवाजी महाराज बाहेर पडायचेच नाहीत. म्हणजे किती नम्र स्वभाव होता असेल त्याच्यावरून विचार करू शकता. त्यानंतर त्यांची वाढती प्रतिष्ठा आणि कर्तृत्व असूनही ते जिजाबाईंशी तसेच आणि प्रजेशीही तसाच नम्रपणे संवाद करायचे. आदराने वागायचे, त्यांच्याशी आदराने बोलायचे.
आपल्या मुलाच्या विनयशीलतेने आणि आदराने प्रभावित झालेल्या जिजाबाईंनी नम्रतेचे आणि आदराचे अमूल्य धडे महाराजांना त्यांच्या जन्मापासूनच दिले होते. यश आणि सामर्थ्याचा सामना करतानाही जमिनीवर राहण्याच्या महत्वावर भर दिला होता. शिवाजी महाराजांची विनम्रता जिजाऊंच्या शिकवणीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना एक परिभाषित गुणधर्म राहिले. आपल्या प्रजेशी त्यांच्या संवादाला आकार दिला आणि स्वराज्यात सर्वसमावेशक आणि आदराची संस्कृती वाढवली. या गोष्टी नेतृत्वातील नम्रता आणि आदर आणि कृतज्ञतेचे महत्व अधोरेखित करतात. जे नेतृत्व गुण असतानाच नेतृत्वामध्ये नम्रता असणं ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी लीडर आहे, म्हणजे मी समजा आता आपण समजा एका मोहिमेला जाणार आहोत, मी तुमचा लीडर आहे आणि मी जर तुमच्याशी उद्धटपणे वागत असेल तर तुम्ही माझं ऐकाल का, मला फॉलो कराल का? नाही. नाही. नाही ना. नाही. मी तुमच्याशी तितक्याच ह्याच्याने बोललो पाहिजे, जर नम्रतेनेच बोललो पाहिजे तरच तुम्हाला ते पटणार माझ्या गोष्टी. कारण जर मी लीडर असेल तर मुळातच माझा स्वभाव असा कणखर असणं ठीक आहे, म्हणजे एक प्रखर व्यक्तिमत्व, एक कणखर भाषा, म्हणजे ती जी काही कठोर भाषा आहे ती जिथे पाहिजे तिथेच. म्हणजे तुमच्यापैकी कोण चूक करत असेल आणि मी जर तुमच्याशी कठोर वागलो नाही तर काय होईल मला सांगा? बेशिस्त वागेल. तुम्ही बेशिस्त होणार, तुम्ही सगळेच, मग एकाचं बघून दुसराही बेशिस्तपणे वागणार. म्हणजे तुम्ही वागणार असं नाही, एक सांगतोय थोडक्यात उदाहरण म्हणून. म्हणजे चूक माफ होते ह्याच्याकडून, लीडर कडूनच चूक माफ केली जाते हे बघून हे हे चुकीचं उदाहरण आहे मुळात. त्याच्यामुळे सगळेच चुकीचं वागायला लागणार असं. त्याच्यामुळे तो सुद्धा असलाच पाहिजे स्वभाव, एक कठोरपणा, पण तितकंच नम्रतेने सांगणं, एखादी गोष्ट समजावून सांगायचे. किंवा त्याचबरोबर लीडर काय करतो प्रत्येक वेळी, की एखादी गोष्ट जर कोणाला पटवून द्यायची असेल, नवीन एखादी गोष्ट, तर ती स्वतः पहिल्यांदा करून दाखवतो त्यांना, त्यानंतर त्यांना फॉलो करायला सांगतो. तो असतो तो लीडर. ओके. त्यानंतर आहे नाविन्य. नाविन्य म्हणजे काय? नाविन्य म्हणजे काय? म्हणजे ज्या परंपरा होत्या, परंपरांपासून चालत आलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच फॉलो न करता महाराजांनी त्यांच्यावरती जे घडलेले जे चांगले संस्कार होते त्यातूनच त्यांनी नवीन नवीन गोष्टी शोधून काढल्या होत्या, ज्या ज्यातून त्या रयतेला फायदा होईल, स्वराज्याचंच हित असेल, अशा गोष्टी शोधून काढल्या होत्या. तर त्या काय आहेत ते आपण बघूया. त्यांच्या युद्धनीती आणि शासनाच्या धोरणांना नेहमीच नाविन्यपूर्णतेचा स्पर्श होता. त्यांच्या त्यांच्या हयातीत नेहमीच मर्यादित संसाधनांचा सामना करताना त्यांचा नेहमीच लोकांचा आणि युद्ध साहित्य आणि शस्त्रशास्त्रांचा, कोणत्याही नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्यावर विश्वास होता. म्हणजे एक त्यांच्याकडे जेवढं अवेलेबल आहे, जेवढ्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टींमधून कसं काय नवीन निर्माण करता येईल. म्हणजे मगाशी आपण पाहिलं ना, महाराजांनी वाघनख बनवलं, जे काही साहित्य आहे त्यांच्याकडे त्यापासूनच बनवलं असणार ना, ते काही कुठून विकत आणलं का ते शस्त्र? नाही, महाराजांनी त्यांच्याकडे जे काही अवेलेबल आहे, म्हणजे त्यांच्याकडे अर्थातच धनाची कमतरता होती. बाकीचे जे कोणी हे मुघल वगैरे होते त्यांनी लोकांना लुबाडून नेल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती, त्याच्यामुळे त्यांना कशाचीच कमी नव्हती. पण स्वराज्यात तसं होतं का? नाही. स्वराज्यामध्ये सगळ्याच साधनांची कमतरता होती. त्याच्यामुळे जे काही आहे त्यांच्याकडे अवेलेबल, म्हणजे भांडी वगैरे असतील, लोखंडाची जे काही सामान वगैरे असेल तर ते सगळं वितळवून त्यापासून नवीन शस्त्र वगैरे बनवणं, अशा गोष्टी करायचे महाराज. तर त्याच्याच संदर्भात एक साल्हेर नावाचा एक किल्ला आहे, तर त्याच्यावरची कथा आहे. तुम्हाला चालेल का? 8च्या पुढे गेलं तर, 8 वाजून गेलेत, आपण घेऊया का, कंटिन्यू करूया का? हो. चालेल ना? वेळ जातोय का तुमचा? नाही. चालेल. चालेल. नाही. आवडेल ना तुम्हाला ऐकायला पुढे? हो. साल्हेर नावाचा एक किल्ला आहे, तर तिथे काय झालं होतं की म्हणजे फक्त 100 मावळे होते तिथे, 100 मावळे. आणि त्यावेळी औरंगजेबाने ठरवलं होतं की पहिला किल्ला घ्यायचा, जिंकायचा इथले. म्हणजे औरंगजेब ज्यावेळी दिल्लीतून महाराष्ट्रात आला, ज्यावेळी, कारण त्याला कळलं होतं, महाराजांची ख्याती पूर्ण भारतभर पसरली होती की असं असं आहे की ते हेच नाही होत आहेत, म्हणजे हारच मानायला तयार नाहीत. म्हणजे महाराज गेल्यानंतरची कथा आहे खरं तर ती.
तर पण महाराजांच्या संस्कारातूनच जे काही घडले होते मावळे संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी, तर त्या सगळ्यांची ही कथा आहे खरं. 10 मिनिटात मीटिंग एंड सुद्धा होईल, आपण तेवढ्या वेळात संपवणार आहोत. तर तर त्यावेळी काय झालं होतं की फक्त 100 मावळे त्या किल्ल्यावर होते आणि जे काही शत्रू त्यांच्यावरती आक्रमण करायचं करत होते त्यावेळी, म्हणजे प्रचंड, म्हणजे लाखोंचा सैनिक घेऊन आलेले होते त्यावेळी सुद्धा. पण तरी सुद्धा हे 100 मावळे घाबरले नव्हते त्यांना. त्यांनी त्यांच्याकडे वरती जे काय अवेलेबल होतं, म्हणजे काहीच नव्हतं खरं तर, जेवण बिवण सुद्धा नव्हतं त्यांच्याकडे, म्हणजे खूप पुरेसं होतं, म्हणजे खूपच कमी होतं आणि बाहेरून सुद्धा कोणी आणू शकत नव्हतं. तर त्या छोट्याशा किल्ल्यावरती आक्रमण केलं होतं ह्या सगळ्यांनी. आणि गैलोल खान म्हणून एक मोठा सेनापती होता औरंगजेबाचा, तर तो आला होता. तर त्या मावळ्यांनी काय करावं की वरून जे काही दगडधोंडे होते त्या दगडधोंड्यांनी फक्त लढले होते. त्यांनी मोठमोठ्या ज्या शिळा होत्या, दगड होते, ते सगळे ढकलून दिले. त्याच्याखाली ते त्यांचं सैन्य हे होऊन गेलं. आणि त्याच्यानंतर बारीक बारीक खडे होते ते त्यांनी ह्याच्यामध्ये घेऊन, म्हणजे ते एक छोटस शेतकऱ्याचं हे असतं गोफण म्हणून. तर ते गोफणीमधून काय होतं, आपण पक्ष्यांना उडवण्यासाठी शेतकरी वापरायचे. पण ते त्यांच्याकडे गोफणी होत्या त्यावेळी. त्या जरी नव्हत्या तरी त्यांच्याकडे काही सामान होतं, दोरी दोरखंड वगैरे, तर त्यापासून ते बनवत होते. आणि त्याच्यामध्ये ते दगड घेऊन त्या सैनिकांवरती हल्ला करत होते. आणि अशा ह्याच्याने फक्त दगडांनी त्यांनी एक युद्ध जिंकलं होतं. म्हणजे विचार करा, लाखोंचा सैनिक आहे समोर आणि यांच्याकडे काहीच नाही, शस्त्रसाठा सुद्धा नाही पुरेसा, ना तोफा, ना काहीच काहीच नसताना त्यांनी फक्त दगडांनी युद्ध जिंकलं. म्हणजे जे काही आहे आपल्याकडे, तर त्यातून नवीन काय करता येईल किंवा त्या युद्ध कल्पना कशा नवीन नवीन करता येतील, अशा प्रकारचं ते नेतृत्व त्यांनी केलं होतं. आणि त्याचं उदाहरण घालून दिल्यामुळे त्या अर्थातच ते सगळे मावळे सुद्धा तितकेच हुशार होते त्यावेळीचे. त्याच्यानंतर आहे सेवकत्व, म्हणजे जनकल्याण. म्हणजे आधी जनकल्याणाचा विचार करायचा. पुरंदराचा तह कोणी ऐकलाय का? पुरंदराच्या तहामध्ये काय काय झालं होतं? पुरंदराचा तह माहिती आहे का तुम्हाला? त्यामध्ये हो. मिर्झा राजा जयसिंग राठोड म्हणून एक सेनापती औरंगजेबाचा आला होता, ज्याने महाराष्ट्रावर, म्हणजे त्याला, म्हणजे आतापर्यंत तर सगळ्यांनाच माहिती होत्या कथा, अफजल खानाचा कसा वध केला महाराजांनी किंवा अजून कोणत्या कथा होत्या, त्या सगळ्या माहिती झाल्या होत्या. त्याच्यामुळे महाराजांना मोकळ्या मैदानात बोलवायचं हे ठरवूनच आला होता मिर्झा. आणि तो प्रचंड सैनिक घेऊन आला होता. त्याचे त्याचे जे काही पंजाबी किंवा ते तिकडचे जे काही हे होते, ते तर सगळे चिवटच होते लढणारे, सगळे त्यांचे सैन्य. आणि पुन्हा औरंगजेबाचं पण एक सैन्य त्याच्याकडे लाखोंचं होतं. आणि तो खुला मैदानातच महाराजांना आव्हान द्यायला आला होता. आणि त्याच्यामुळे तो तर गोरगरिबांचा विचार न करता सरळ सरळ घुसून सगळ्यांना मारत वगैरे येत होता. त्याच्यामुळे रयतेच्या संरक्षणासाठी महाराजांनी त्याच्याशी तह केला होता. म्हणजे तह हा कधी करतात? तह ज्यावेळी आपल्या हातात काही हेच नाही उरत, त्यावेळी तह करतात. म्हणजे महाराजांनी तो एकच तह केला होता तसा. नाहीतर स्वतःला जर स्वतःच वाचण्यासाठी बरेच राजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तह करतात, म्हणजे राज्य देऊन टाकतात. पण त्यात खरं तर रयतेचे हाल होतात. पण महाराजांनी हे ओळखलं होतं चांगलंच, महाराजांना चांगलंच माहिती होतं. त्याच्यामुळे महाराजांनी फक्त रयतेच्या रक्षणासाठी हा तह केला होता. म्हणजे जे काही गोरगरीब उगाच मारले जात होते या जयसिंगच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी महाराजांनी तह केला आणि पुरंदराच्या किल्ल्यासह 23 अजून किल्ले त्याला बहाल केले होते. तर ते कोणते आहेत, तर ते आपण सगळे आता पाहणार आहोत. तर पहिला किल्ला होता किल्ले लोहगड. तर तो सुद्धा त्याने औरंगजेबाला दिला. त्यानंतर तिकोना, त्यानंतर कोंढाणा. तर त्यानंतर कोंढाणा मिळवताना माहितीये तुम्हाला, तानाजी मालुसऱ्यांचा हे झाला होता. पण तो इतक्या सहजपणे गेला होता. महाराजांच्या काळजाला किती वाईट वाटलं असेल की त्यावेळी तह करताना एवढे मोठमोठे किल्ले सगळे औरंगजेबाकडे जाणार आणि त्यात आपले पण तरी सुद्धा त्यांना तो तह करावा लागला का? फक्त रयतेच्या रक्षणासाठी. त्यानंतर आहे खडा कलान म्हणून आहे. त्यानंतर पुरंदर, अर्थातच पुरंदराचा तह असल्यामुळे तो मोठा किल्ला होता त्यात. त्यानंतर रुद्रमाळ, त्यानंतर कर्नाळा, माणिकगड, त्यानंतर तळकोट, मृगगड, त्यानंतर सागरदुर्ग, खेडदुर्ग, अंकोला, चौल, त्यानंतर मानगड, कुर्डुगड, त्यानंतर विश्रामगड,
त्या प्रबळगड, त्यानंतर विकटगड, त्यानंतर कसबे कल्याण, पळसखोल, त्यानंतर माहुली, त्यानंतर भंडारदुर्ग, त्यानंतर इसागड, रूपगड आणि असे 23 गड त्यांनी महाराजांनी त्या पुरंदराच्या किल्ल्यासोबत दिले. आणि त्यावेळी फक्त महाराजांकडे 12 किल्लेच उरले होते. तर एवढा मोठा तह त्यांना करावा लागला लोकांना वाचवण्यासाठी. त्यानंतर त्याचबरोबर मिर्झाने महाराजांना आणि शंभूराजांना औरंगजेबाकडे सुद्धा घेऊन गेले होते. म्हणजे रयतेला वाचवण्यासाठी महाराज स्वतः पकडले गेले होते. आणि त्यानंतरची कथा सुद्धा तुम्हाला माहिती आहे, औरंगजेबाकडून महाराज कसे सुटून आले होते. त्या औषधांच्या बॉक्स मधून, पेठाऱ्यांमधून स्वतः लपून आले होते आणि डायरेक्ट स्वराज्यात आले. त्यानंतर त्यांचा बाळ शंभूराजे खूप लहान होते त्यावेळी शंभूराजांना त्यांनी एका तेलुगू का काहीतरी तिकडच्या राज्यामध्ये कुठेतरी सोडून आले होते. आणि म्हणजे विचार करा, एक बाप असं आपल्या मुलाला इतक्या लहान वयात सोडून येतो वगैरे असं, म्हणजे त्यांनी काळजावर पूर्ण दगड ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तरी सुद्धा म्हणजे फक्त रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. तर आजच्या आपल्या सेशन मधून आपण काय काय शिकलो, तुम्हाला सगळं आवडलंय का, कसं वाटलं? चांगलं वाटलं. 4 मिनिटं उरलेत, 3 मिनिटं, 3.5 मिनिटं उरलेत. तोपर्यंत जरा सांगा मला काय काय वाटलं तुम्हाला, आजचं सेशन कसं वाटलं, आवडलं का सगळ्यांना? हो. हो सर. हो दादा. काय काय आठवतंय का आजच्या सेशन मधलं, काय काय थोडक्यात काय आठवत असेल तर सांगा. दूरदर्शी नेतृत्व. त्यातून काय घेतलंस तू? दूरदर्शी नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व, आता समज तुला पुढे जाऊन एखाद्या संघाचं नेतृत्व करायचं, तर त्यावेळी तू दूरदर्शी नेतृत्व करणार म्हणजे नक्की काय करणार? म्हणजे म्हणजे जे काय पुढे करणार आहे त्याचा नियोजन करणार. व्हेरी गुड. म्हणजे पुढे जे काय घडणार आहे त्या गोष्टींचे अगोदरच कल्पना करून त्यानुसार योजना आखायच्या आणि त्यानुसार नेतृत्व करायचं. आपले जे काही संघामध्ये जे कोणी असतील तर त्यांना त्या गोष्टी त्यानुसार आपली योजना आखायची. अजून काय? नाविन्य. नाविन्य, आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे त्यातून नाविन्य नवीन शोधायचं. म्हणजे आहे त्यातच हे मानलं तर आपण म्हणजे थोडकंच आपल्याला यश मिळणार. पण जर आपण आहे त्या गोष्टींमधून जर नवीन गोष्टी शोधल्या तर आपल्याला त्याचा फायदा होणार की नाही. अजून हो. धाडस. काय? धाडस. धाडस. धाडस कधी उपयोगी येतं? आता आपण धाडसाची कोणती कथा ऐकली होती, आठवतंय का? सर अफजल खान. धाडस अफजल खानाच्या वेळी सुद्धा होतच, पण आपण धाडसासाठी महाराज ज्यावेळी 16 वर्षाचे होते, लहान होते, म्हणजे एवढे लहान असताना सुद्धा त्यांनी एक गड जिंकला होता, तोरणा गड, म्हणजे स्वराज्यातला पहिला गड जिंकला होता त्यांनी. तो म्हणजे ते धाडसी एक नेतृत्व होतं. त्यांनी एवढ्या लहानपणापासूनच त्यांच्या सवंगड्यांचं नेतृत्व करायला सुरुवात केली होती. ते सुद्धा नुसतं नेतृत्व नाही करता, तर ते जाऊन एक प्रचंड एक मोठा किल्ला जिंकून घेतला त्यांनी शत्रूच्या ताब्यातून. अजून? नम्रता. सहानुभूती. व्हेरी गुड. नम्रता. अजून? सहानुभूती. सहानुभूती. व्हेरी गुड. सहानुभूती म्हणजे जनकल्याण. प्रेम, आपुलकी. अजून? जनकल्याण. जनकल्याण. व्हेरी गुड. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात फॉलो नम्रता. करायच्या आहेत, हो की नाही? करणार की नाही तुम्ही? हो. आणि त्यासाठी तितकंच तुम्हाला महाराजांचं चरित्र वाचायला हवं. इथून पुढे तुम्ही वाचणार का महाराजांच्या गोष्टी? हो. आणि त्या वाचून काय करणार? त्यातून काय शिकणार, काय घेणार त्यातून? त्यांच्याकडून प्रेरणा घेणार. प्रेरणा घेणार. आणि त्या आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कशा लागू करायच्या गोष्टी ते ते सुद्धा बघणार, बरोबर की नाही? हो. ठीक आहे, आता एका मिनिटात बंद होईल मीटिंग. अजून कोणाला काय सांगायचंय का, किंवा काही विचारायचं का, किंवा पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला काय हवंय ते सांगायचंय का? सर पुढचा सेशन कधी होणार आहे? बघूया आपण, आता मी टाकेन ग्रुपवर मेसेज.
हो चालेल. मला ते पहिल्यांदा सगळं बनवावं लागतं त्यानंतर मग त्याच्यामुळे आता बंद होईल. अजून काय सेशन मध्ये काय हवंय का तुला पुढे?